नक्कीच स्पर्धेला आज सुरुवात करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणेशाला अभिवादन करून आज स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात करतोय आपण. पहिला मॅच आहे दलेपाडा विरुद्ध ग्रीष्मा 11 अतकोली. टॉस जिंकलाय दलेपाडा संघाने. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेला आहे. आपण पाहतोय स्ट्राईकला निलेश आणि नॉस्टिकेनला करण. पहिला बॉल आहे राऊंड द विकेटने. पहिलाच बॉल लॉप केलाय. हो हो, सुरुवात अतिशय चांगली केली निलेशने आणि पहिला येतोय हा वांद्रेकर चषक 2026 चा हा पहिला दमदार चौकार. पहिल्या फेरीतले आपण पाहतोय, त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीतले 3 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. कव्हर ड्राईव्ह अतिशय चांगला फटका आहे, परंतु पाहावा लागेल. पंच सांगतात का हा चेंडू सुद्धा मात्र सीमारेषा पलीकडे जाईल. दमदार अजून एक चौकार. सूरज कालपासून आमच्या आवाजाची काळजी घेतात आणि चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून मात्र मंत्रमुग्ध करणारे असे प्रेक्षकांना संगीत वाजवले जातात. आज सुद्धा नक्कीच अपेक्षा असेल त्यांच्याकडनं. खूप चांगलं सुरुवात केलेली आहे आजच्या दिवसामध्ये DJ सूरजच्या माध्यमातून. सलगचे 2 चौकार आलेले आहेत निलेशच्या बॅटमधून. त्याच्यानंतर मात्र एक धाव. बघा अतिशय चांगलं क्रिकेट या सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काल थोडासा उशीर झाला स्पर्धेला आपल्याला मित्रांनो. बघितलं तर आज 10 वाजून 8 मिनिटांनी पहिला चेंडू पडलेला आहे या स्पर्धेचा. काल उद्घाटन असल्या कारणाने मात्र थोडेसे मान्यवर उपस्थित राहिल्याने वेळेवर, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला काही आणि मात्र थोडा लेट झाला स्पर्धेला. आज मात्र लवकर स्पर्धा सुरू झालेला. आज दीपराज आपल्याला एक सेमीफायनल पहिला खेळायचा आहे, त्यामुळं नक्कीच वेळेला महत्त्व द्या मित्रांनो. टाइम इज मनी आणि मनी म्हणजे पैसा कोणाला नकोय असा होतोय. बॅटची एज लागले 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक, मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडला जातोय. पहिला धक्का लागतोय तो म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या ग्रीष्मा 11 अतकोली संघाला. अतकोली अशी मॅच मित्रांनो आपल्या भेटीला आलेल्या आहे पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये. बाद झालाय फलंदाज करण, ज्या निलेशने मात्र 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला आले. 9 धावा झालेल्या आहेत. सॉरी माफ करा, 11 धावा झालेल्या आहेत. थोडंसं करप्शन आम्ही करतोय आमच्या गुणलेखिकेमध्ये, काही हरकत नाही. प्रमोद हृदय नवीन बॅट्समन फलंदाज सांगतात हा चेंडू वाईड असेल. अतिरिक्त एक धाव. थोडासा ऑफ स्टंपला पिचिंग केलंय गोलंदाज विकीने आणि मात्र धावा झाले 12. पॉवर प्लेचा षटक आहे. 4 षटकाचा सामना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या दिवसातील. आजचा दिवस कोणता संघ गाजवले आपल्याला पाहायचं आहे. लॉप मध्ये उचललाय, खोदून काढलेल्या चेंडूला लॉफ्टेड ड्राईव्ह. चेंडू थांबणार नाही, सीमा पार हा येतोय. अजून एक दर्जेदार चौकार. वाईट चौका 16 ना. हा 16 प्रमोदने मारला होता.
पहिला षटक समाप्त झालेला आहे. मैदानावरती धावा लावल्या जातात आतकुली संघाकडनं 16 एक गाडीच्या मोबदल्यात. करण लवकर बाद झाला. करणनी काही सहजासहजी काम केलं नाही आपल्या संघासाठी, परंतु निलेश आणि प्रमोद मात्र खूप चांगलं कार्य केलं जातोय आपल्या संघाच्या माध्यमातून. आई गावदेवी स्पोर्ट वांद्रे आयोजित वांद्रेकर चषक 2026 पर्व तिसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा पदार्पण केली जाते. सर्व आलेल्या क्रिकेट रसिकांचं आणि मान्यवरांचं शब्द सुमनांनी मी मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. 4 दिवस मित्रांनो या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि खूप चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आलेला आहे. प्रथमच ठाणे जिल्ह्यामध्ये एक नक्कीच म्हणू शकतोय की या ठाणे जिल्ह्यातली पहिली अशी स्पर्धा आहे वांद्रेकर चषकामध्ये. आपण पाहतो की क्वार्टर फायनल सामन्यामध्ये जो संघ हरेल त्या संघाला इथे मात्र ट्रॉफी दिली जाईल. आमच्या व्यासपीठावरती मंचावरती आपण ट्रॉफीज पाहू शकता. खूप चांगल्या भव्य दिव्य ट्रॉफीज आपण पाहतोय. सन्मान चिन्ह आहे, त्याच्यानंतर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, मालिकावीर कूलर आहे, ती मात्र आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे. मालिकावीर आपण पाहतोय. नितीनजी कृष्णा पाटील साहेबांच्या माध्यमातून ट्रॉफीज आणि कूलर स्पॉन्सर केलेलं आहे. आमच्या मंचावरती आपण पाहू शकता. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. 16 धावा इथे आपण पाहतोय स्कोर कार्डवरती. दुसरा गोलंदाज आहे निशांत. पहिला पॉवर प्लेचा षटक संपल्यानंतर थोडंसं विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतो. एक लॉंग ऑनला आहे, एक डीप मिड विकेटला आपल्याला पाहायला मिळतो. एक 38 सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक मात्र यष्टींच्या मागे नक्कीच कंपल्सरी असेल. आपण पाहतो हे नियम आहेत या स्पर्धेचं. आणि जर का त्या झाडाला चेंडू बाहेर लागला तर षटकार देण्यात येईल. पहिलाच बॉल निशांतचा लॉप करायचा प्रयत्न होता, परंतु बॉल पडल्यानंतर थोडीशी उचली घेतोय आणि चेंडू जातोय. मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट चेंडू येतोय. सुरुवात खूप चांगली निशांतने डॉटच्या माध्यमातून मात्र इथे सुरुवात केली जातोय. एक लॉंग ऑन, एक शॉर्ट पॉइंटला, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. लॉप केलाय, चेंडूला हुक केलाय, क्षेत्ररक्षक आहे दीप मिड विकेट वरून येतोय. चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली जातोय. कॉल केला नव्हता, परंतु तेवढ्याच वेगाने चेंडूला फेकला. थ्रो खूप चांगला होता आणि एकच धाव मात्र मिळतोय ती आतकोली संघाला. सकाळचा सत्र गुलाबी थंडीमध्ये अतिशय चांगला हा मॅच आपल्याला मित्रांनो रंगताना पाहायला मिळेल. दोन्ही 12 मेन आमच्या कॉम्बॉक्समध्ये आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूया. कालचा दिवस मित्रांनो गाजवला. अक्षरशः या मैदानावरती धुमाकूळ घातला होता तो म्हणजेच 9100 एकविरा स्पोर्ट 6 संघाने भिवंडी एक्सप्रेस क्वार्टर ऑफ भिवंडी किरण पाटीलच्या नावावरती काल नक्कीच खूप चांगला खेळ दाखवला संपूर्ण संघाने. आणि आज मात्र त्यांना रिॲक्शनमध्ये पहिल्या सेमीफायनल सामन्यासाठी आपण खेळताना पाहणार आहोत. डॉट चेंडू येतोय. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, मात्र डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जात असताना एक धावेसाठी आणि धावा मात्र धावफलकावरती आपण पाहत आहेत त्या म्हणजे 18. सकाळचा सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील ही पहिली मॅच ग्रीष्मा 11 हातकोली विरुद्ध दलेपाडा. टॉस जिंकला दलेपाडाने आणि मात्र टॉस बॉक्समधून आपण बघितलं, चर्चा करत होतो तिथे की आम्ही फिल्डिंग करू आणि आतापर्यंत मात्र धावा झाल्या 18. शॉर्ट पिच चेंडू लॉप केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, हो 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 तिथे खराब क्षेत्ररक्षण, तिथे मात्र आउटफील्ड खराब असल्या कारणाने चेंडू सीमा पार होतोय. हा येतोय दमदार चौकार. चेंडूला अडवण्याचा, परंतु शेवटच्या क्षणाला कुठेतरी चुका घडल्या जातात. आपण बघितलं तर क्षेत्ररक्षक होता तिथे अनिरुद्धच्या माध्यमातून आणि 4 धावा मिळतात निलेशला. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू थांबणार नाही. अजून एक हा सलगचा बॅक टू बॅक दुसरा दमदार चौकार.
26 धावा झालेल्या आहेत. आपण स्क्रीनवरती पाहू शकता कशा प्रकारे मागचा पायजो घेतला आणि अतिशय चांगला बॅकफुटवरती जाऊन मात्र अक्रॉस द लाईन चेंडूला खेळून काढला आणि मात्र या चेंडूवरती सुद्धा 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण देशामध्ये मात्र ही कव्हर केली जाते. अतिशय चांगलं लाईव्ह टेलिकास्ट, साफसूत्र, क्वालिटी आणि क्लॅरिटी ज्याला म्हटलं जातं ते म्हणजेच ग्रामीण टेनिस क्रिकेट. धावा झालेल्या 26. अंतिम चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील निशांचा, परंतु निलेशने खूप चांगली इथे बॅटिंग केले, सकाळच्या सत्रामध्ये प्रभावित केलेलं आहे. षटक समाप्त झालेलं आहे, माफ करा, 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. निशांच्या या षटकामध्ये आपण पाहतोय 26 धावा टोटल धावफलकावरती लावल्या जातात. स्लॉट मध्ये चेंडूला उडवला आहे हेलिकॉप्टरने. क्षेत्ररक्षक नाही, त्याच्या अभ्याक्याच्या बाहेर चेंडू सीमा पलीकडे जाईल. अजून एक येईल हा दर्जेदार चौकार. त्यांचा सामना पाहतोय. धावा झालेल्या आहेत 30 या आकड्यावरती. पहिलेच अनिरुद्धच्या या चेंडूवरती भव्य दिव्य स्वागत केलाय तो प्रमोदने. पहिल्या बॉलवरती मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. एक बाजूला प्रमोद तर दुसऱ्या बाजूला मात्र निलेश. दोन्ही बाजूने किल्ला लढवलं जात आहे. ज्यावेळेस मग किल्ला लढवचं असते त्यावेळेस मात्र असे फटकेबाजी करावे लागेल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. ऑन साईडला हा चेंडू लॉप केलाय. क्षेत्ररक्षक आहे, एका टप्प्याने चेंडूला उचलेल. ओहो, पायचा आहे. थोडीशी धोक्याची घंटा होती तिथे. जर का थ्रो कंप्लीट गेला असता तर कदाचित फलंदाज बाद झाला असता प्रमोद, आणि परंतु थ्रो तिथे आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळत नाही आणि त्या रूपांतरामध्ये 2 धावा कन्वर्ट केल्या जातात बॅटिंग करत असणाऱ्या अतकुली संघाकडनं. धावा 32. पुढचा बॉल राऊंड द विकेटने थोडासा स्टंपला सफल केलाय. पंच हैदर सर सांगतायत. काल खुद्द आपण बघितलं डान्सिंग अंपायर मिस्टर हॅरी हिरामन खरकर सर आज नाही, त्यांची कमी भासते. आपल्याला मनोरंजन केलंय काल प्रेक्षकांना. हा नक्कीच मंत्रमुग्ध केलं अशी त्यांची अंपायरिंग खूप चांगली. सातत्याने आपलं नाव त्यांनी टेनिस बॉल क्रिकेटच्या या विश्वामध्ये नक्कीच मोठं केलेलं आहे. पुन्हा एकदा सलगचा हा दुसरा खराब चेंडू, दिशाहीन गोलंदाजी केली जातोय अनिरुद्धच्या माध्यमातून. पहिला चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळाले आणि हा सलगचे 2 चेंडू खराब फेकलेले आहेत. मला असं वाटतं दीपरोज की सकाळच्या सत्रामध्ये थोडासा दबाव, कुठेतरी दबावखाली खेळताना दलेपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस बॉल 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे, खूप वेगाने गेला चेंडू, पावा लागेल आणि चेंडू थांबणार नाही. अजून एक येईल हा दमदार चौकार. गणेशजी पाटील यांचं शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आतिशजी पाटील आहेत, काल स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये होते. आज काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळतोय. सप्तशृंगीचा प्रसाद आणि त्यांचा आशीर्वाद या स्पर्धेसाठी लाभलेला आहे असे आतिश पाटील आम्हाला सांगतायत. आदिविका आतिश पाटील त्यांच्या माध्यमातून प्रेक्षक स्टँड आपण पाहू शकता. त्याचप्रमाणे गणेशजी पाटील यांचे चिरंजीवला आपण या मंचावरती पाहू शकता. त्यांच्या माध्यमातून खेळाडू कक्ष उभारण्यात आलेला आहे. कुमार हितेन गणेश पाटील यांच्या माध्यमातून आपण खेळाडू कक्ष पाहू शकता आमच्या उजव्या बाजूला. त्याचप्रमाणे एक समालोचक कक्ष अतिशय चांगला भव्य दिव्य आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव येतो, एकेरी धावाने धावसंख्या पुढे सरकते ती 39 या आकड्यावरती. पुढचा बॉल राऊंड द विकेटने खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे पाहू शकाल. धावचीची संभावना होती परंतु तेवढी चतुराईने तिथे फिल्डिंग केली नाही क्षेत्ररक्षकाने 38 सर्कलच्या आतमध्ये, आणि मात्र एक चोरटी धाव इथे पळून काढतायत.
तिसरा षटक मार्गस्थ आहे. धावा झाल्यात 40. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. सुरुवात खूप चांगली केली ती निलेशने. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण जर लेखाजोखा बघितला स्क्रीनवरती तर निशांतने 10 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये अनिरुद्धच्या 14 धावा आहेत. 2 चौकार या षटकामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा झालेल्या आहेत 40. पाणी त्या पुरणार नाही. अरे बाबा कोणी बॉलर आता 40 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय मैदानावरती. बॉलर कोण आहे? बॅटिंग करत असणाऱ्या ग्रीष्मा 11 हातकुली संघ मात्र एक चांगल्या भक्कम स्थितीमध्ये आतापर्यंत मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकीने 16 धावा खर्च केल्या होत्या. एक चांगला आस्किंग रन रेट ठेवलं होतं. त्याच्यानंतर मात्र 10 धावा निशांतच्या या षटकामध्ये आणि अनिरुद्धच्या या षटकामध्ये 14. ऋषिकेश येते गोलंदाज अंतिम षटकासाठी. अंतिम षटक आणि स्लोगिंगोच्या षटकामध्ये मात्र ऋषिकेशला इन्व्हाइट केलं जातं या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. दलिपाडा संघ एक चांगला संघ आहे पडगा टेनिस क्रिकेट मधला आणि आज तसा मात्र खेळ करावा लागेल या मैदानावरती दलिपाडा संघाला. आज मोठे मोठे संघ आपल्याला दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. पहिलाच बॉल लॉप केलाय आणि चेंडू मात्र गोलीच्या वेगाने सीमा पार. पंच सांगतात हा चेंडू नो बॉल प्लस 4 धावा या बॉलवरती मात्र मिळतील त्या अतकुली संघाला. 4 धावा चौकार. कमबॅक केलाय, वापसी केली या चेंडूवरती. व्हेरिएशन एवढी गतीमध्ये व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं नाही आणि मात्र तेवढ्याच चांगला चेंडू मात्र फ्री हिट होता आणि मात्र ऋषिकेशने काय गोलंदाजी केली या चेंडूवरती. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 23 धावांवरती बॅटिंग करतोय आतापर्यंत निलेश, जो मात्र ओपनिंगसाठी आला होता. लाजवाब फलंदाजी म्हणावी लागेल या सकाळच्या सत्रामध्ये. मंत्रमुग्ध केलंय सर्व प्रेक्षकांना आणि आपल्या संघाला. हातकुलीचे समर्थक नक्कीच घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत असतील. त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. पहिलाच मॅच आहे. 10:08 आज मित्रांनो पहिला चेंडू पडला. त्यावेळेस मात्र आयोजकांवरती सुद्धा आज नक्कीच दबाव असेल, आमच्यावरती सुद्धा दबाव असेल, कारण का आज एक पहिला सेमीफायनल सामना आपल्याला खेळवायचा आहे. त्याच्यामुळं मित्रांनो प्रत्येक संघाला विनंती असेल आपण वेळेवर या, वेळेला महत्त्व द्या या स्पर्धेचा असा नियम आहे. काल सुद्धा वेळेवर संघ पोचले. खूप चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली. पुन्हा एकदा फुल टच बॉल होता. निरसा बॅटच्या रडारमध्ये आला नाही, टायमिंग जुळलं नाही. निलेश दुसरी धाव होईल का? आणि पाहता पाहता इथे मात्र चित्त्याच्या वेगाने इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धावा झालेल्या आहेत 47. एक चांगली संकल्पना आई गावदेवी स्पोर्ट वांद्रे यांच्या माध्यमातून क्वार्टर फायनल संघासाठी जो संघ हरेल त्या संघाला एक ट्रॉफीज दिली जाईल. एक आगली वेगळी संकल्पना आज या ठाणे जिल्ह्यामध्ये मी तर प्रथमच पाहतोय. नक्कीच तारीफ करावी लागेल. आणि थ्रोच्या रूपामध्ये अजून एक धाव येतोय. अशा प्रकारे 3 धावा. पंच धावा किती? 2 का 3 धावा? यस.
एक थ्रोच्या माध्यमातून धाव दिलेला आहे. चुका केल्या जातात दलेपाडा टीमकडनं. धावा झाले जाता 50 अब कंप्लीट. पुढचा बॉल खोदून काढायचा प्रयत्न होता 38 सर्कलच्या आतमध्ये, त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू थांबणार नाही. चुका केल्या जातात दलेपाडा टीम कडनं आणि या मिळतील अतकुली संघाला अजूनही 4 धावा. तर तिथे चेंडूला अडवायचं होतं, क्षेत्ररक्षक होता शॉट एक्स्ट्रा कव्हरला साजन, आणि साजनच्या माध्यमातून मात्र चुका केल्या जातात इथे मैदानावरती. ज्यावेळेस तुम्ही मित्रांनो क्रिकेटमध्ये चुका केल्या जातात त्या चुकीला माफी नसतो आणि त्या चुकीचा नक्कीच रूपांतर या चौकारामध्ये पाहायला मिळालं. धावा 54 आपण पाहतोय. अजूनही काय चेंडू शिल्लक आहेत या ऋषिकेशचे. चांगले आस्किंग रन रेट आतापर्यंत राखलेले आहे अतकुली संघाने. त्यांना माहिती आहे बॅटिंग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये चेस करत असताना मात्र तशा प्रकारची गोलंदाजी हा या अतकुली संघाकडे. अनेक सामने त्यांनी गोलंदाजीच्या जोरावर मात्र या पडका टेनिस क्रिकेटमध्ये त्यांनी जिंकलेले आहेत. निलेश असेल, प्रमोद आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केलेलं आहे. निलेश खेळतोय, आपण जर बघितलं तर बॅटिंग करतोय 32 या धावसंख्येवरती. चला दुसरा चेंडू द्यायचा आहे. बघा लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक संघाला, जर का चेंडू हरवला किंवा फुटला खराब झाला तर नवीन चेंडू देण्यात येईल असे आयोजकांची आम्हाला सूचना येतोय. आणि जो सीमारेषेच्या बाहेर झाड आहेत त्या झाडाला जर का चेंडू लागला तर षटकार देण्यात येईल. याची सुद्धा प्रत्येक संघाने आपण मित्रांनो दक्षता घ्यायची आहे. तर नाव बॅक टू क्रिकेट. पहिलाच इथे मात्र सामना आपल्या भेटीला आलेला आहे. दलेपाडा विरुद्ध अतकुल या दोन संघांदरम्यान. शेवटचा षटक आहे पाहतोय. 2 धावा मात्र मिळत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. अंतिम चेंडू असेल पहिल्या सत्राचा. धावा झालेल्या आहेत स्कोर कार्डवरती, त्या 56 लावल्या जातात. चांगला आस्किंग रन रेट आणि चांगली धावसंख्या उभारण्यात आलेली आहे या पहिल्या सत्रामध्ये जर आपण विचार केला तर. शेवटचा चेंडू आता दिशाहीन गोलंदाजी केली जातोय. पंच आमच्याकडे वळतायत की हा चेंडू मात्र वाईड आहे आणि अतिरिक्त धावसंख्येत भर होईल. सकाळच्या सत्रामध्ये गुलाबी थंडीमध्ये कुठेतरी मात्र दलेपाडा संघ बॅकफुटवरती जाताना आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाला इथे मात्र एक चांगली धावसंख्या उभारण्यात आलेली आहे. 16 पहिल्या षटकामध्ये, त्याच्यानंतर 10 धावा, त्याच्यानंतर 14 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. हा षटक सुद्धा थोडासा मागट ठरलाय. ऋषिकेशचा एक चौकार आलाय. लॉप केलाय, फटका अतिशय सुरेख आहे आणि चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल या इनिंग्स मधला आणि या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातील हा येतोय वांद्रेकर चषक 2026 चा हा दमदार निलेशच्या बॅटमॅन मधून हा षटकार. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धावा स्कोर कार्डवरती लावल्या जातात त्या 63. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर अतकुली संघाने अतिशय चांगली जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली या सकाळच्या सत्रामध्ये आणि 64 धावांचं एक मोठं लक्ष ठेवलेलं आहे. 24 चेंडू आणि 64 धावा बनवायच्या आहेत. आपण स्क्रीनवरती पाहू शकता. फक्त एक गडी बाद झाला. भागीदारी खूप चांगली झाली दोन्ही फलंदाजांची, निलेश आणि प्रमोदची, आणि 63 धावा जोडल्या या धावफलकावरती. 64 धावांचं लक्ष या दुसऱ्या सत्रामध्ये नक्की चेस करेल का हा दलेपाडा संघ. या आपण सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा नक्कीच आपण थोडासा ब्रेक घेणार आहोत आणि जाणार आहोत आमच्या कॉमेंट्री पॅनलमध्ये. आज कालपासून ज्यांचा आपण सातत्याने आवाज ऐकत आहोत आणि या जाऊया ज्यावेळेस दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात होईल तेव्हा आपण ऐकूया वाईज ऑफ खांबाला मिस्टर दीपक सुतार सर यांना. थँक्यू, धन्यवाद.
त्यानंतर मी टॉससाठी इन्व्हाइट करतोय आई गावदेवी एस के स्पोर्ट्स सापे त्यांच्या विरुद्ध असेल जय गणेश वाफाले ये. दोन्ही कॅप्टन जर आला असेल संघ तर रिपोर्टिंग करा आमच्या टॉस बॉक्समध्ये. जो संघ उशिरा येईल त्यांना पॅनलाइज केलं जाईल असे दीपराज आम्हाला सांगतायत. काल दीपराज कोणत्याही संघाने पॅनल्टी खाल्लेली नाही आणि काल वेळेवर संघ पोहोचले. हीच तर क्रिकेटची ओळख असते. आणि लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक टीमला 3 षटक आहेत आपल्याला. ते 3 षटक 15 मिनिटामध्ये नक्कीच आपल्याला स्पेस करायचे आहेत. जर का जास्त वेळ घेतला तर एक इनफिल्डचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घेण्यात येईल. याची सुद्धा दक्षता घ्यायची. जाऊया 64 धावा बनवायच्यात मित्रांनो. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आपण दीपक सुतार यांचा एक गोड आवाज. थँक्यू, धन्यवाद. सर्वांचं सहर्ष स्वागत. शुभ सकाळ. माझा सर्वांना सप्रेम नमस्कार. आपण पाहतात आई गावदेवी स्पोर्ट वांद्रे आयोजित वांद्रेकर चषक स्पर्धेचा दुसरा दिवस. पहिला सामना आणि दुसऱ्या डावामध्ये सामना जिंकण्यासाठी वेताळ स्पोर्ट दलेपाडा टीमला 64 धावांची आवश्यकता आहे. जो संघ गोल्डन मॅन चेतन पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ सातत्याने आपण पडगा टेनिस क्रिकेटमध्ये पाहतोय. आणि त्यांच्या विपक्षामध्ये पहिल्या डावामध्ये क्रिशा 11 अतकोली संघाने काय जबरदस्त फलंदाजी केली. विशेष करून प्रभाव टाकला बॅटिंग करत असताना. 38 धावापैकी ठोकून काढल्या निलेशने. त्याच्या बॅटमधून खूपच चांगले ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाले. प्रभावित केलं. 38 धावा. चौकारांची भाषा तो बोलत होता सातत्याने. यानंतरचा दुसरा सामना दोन्ही कॅप्टन आपण टॉच बॉक्समध्ये यायचे. आई गावदेवी एस के सापे आणि जय गणेश वाफाले ए. त्यानंतर तिसरा सामना असेल तरणे स्पोर्ट पाळी आणि स्वराज ढोले. आमचा आवाज यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, प्रत्यक्ष तुम्ही या ठिकाणी जोडला असेल तर आपण त्वरित टॉच बॉक्समध्ये यायचे. 64 धावा खूप मोठं टार्गेट सेट झाले. ते पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये तशाच पद्धतीने पार्टनरशिप करावी लागेल वेताळ स्पोर्ट दलेपाडा टीमला. स्ट्राईक तुम्हाला बदलावी लागेल. डी झोनमध्ये चेंडू गेल्यानंतर मैदानामध्ये झाडं आहेत, त्याला जर बॉल आढळला पुन्हा मैदानामध्ये आलं तर तुम्ही त्यावर धावा काढू शकता. परंतु मैदानाच्या सीमारेषेच्या लगत झाडांना बॉल फुलटॉच जर गेला तर तो षटकार असेल. कॅच पकडली तर कॅच सलामीची जोडी खिलपट्टीवर पोचली गेली. स्ट्राईक एंडवर बॅटर साजन, नॉन स्ट्राईक एंडवर ऋषिकेश. पहिलं षटक निलेश यांचं. याच निलेशने पहिल्या डाबामध्ये पहिल्या इनिंगमध्ये अप्रतिम फलंदाजी केली. प्रभावित केलं बॅटिंग करत असताना. आकर्षक फटके त्यांनी सजवले. 38 धावांची व्यक्ती खेळी त्यांनी साकारली. नाबाद राहिला. त्याच्या सोबतीला प्रमोदने देखील चांगली बॅटिंग केली. राईट हँड बॅटरसाठी मिड विकेट डीपमध्ये ठेवले गेले. लॉंग ऑफ समोर आहे. साजन स्ट्राईक एंडवर राईट हँड राऊंड द विकेटने निलेश. पहिलाच बॉल फुल टॉच होता. लॉफ केलाय काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलंय साजनने आणि स्वागत केले गोलंदाज निलेशचं. साजनने षटकाराने आपल्या डाबाला सुरुवात केली. पहिलाच बॉल फुल टॉच होता. बॅटच्या मिडलवर घेतला आणि लॉफ करत असताना काऊ कॉर्नरकडे दिशा दिली. चांगला स्ट्रोक.
कमी रनअप नेम निलेश साजनसाठी ओव्हर पिच समोर स्ट्रेट ड्राईव्ह केलंय बॉटमॅनचा वापर करत असताना बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे चौकार येतोय साजनच्या बॅट मधून साजनच्या बॅट मधून जय गणेश वापाले संघ देखील जोडला गेले एस के सापे संघ देखील जोडला गेले दोघांचे स्वागत 2 बॉल 10 धावा आलेत दलिपाड्या टीमच्या खात्यामध्ये ऑन साईडला स्विंग केलं गॅप मधून चेंडू चाललाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्यांनी थोडीशी चुकी केली आउटफील्ड थोडीशी खराब त्याचा फायदा होतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला येथील 2 धावा 4 ओव्हरमध्ये 64 धावांचं टार्गेट आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी जी सुरुवात पाहिजे होती वेताल स्पोर्ट दलिपाडा टीमला ती करून दिली साजनने 3 बॉल फेस केलेत 12 धावांचं योगदान दिले धावफलक 12 वर जाऊन पोहोचले एक पार्टनरशिप मोठी करावी लागेल या धावा चेस करण्यासाठी 64 धावांचे लक्ष आहे राऊंड द विकेटने साजनसाठी क्रॉस बॅटने ऑन साईडला फ्रंट फूट ओपन करत असताना खेचण्याचा प्रयत्न परंतु राऊंड द विकेटने ज्या वेळेस तुम्ही राईट हँड बॅटरसाठी मारा करता त्यावेळेस थोडासा कोण बनवत असतो आणि तो कोण बनवला अँगल क्रिएट केलं गोलंदाज निलेशने हा बॉल डॉट बॉल राऊंड द विकेटने लॉफ केलाय समोर बॉल जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रेक्षकांच्या भेटीसाठी हा कडक षटकार पिचच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या आता जाऊन पोचली ती 18 वर 5 बॉलमध्ये 18 धावा खर्च केलेत निलेशने याच निलेशने पहिल्या इनिंगमध्ये वैयक्तिक 38 धावा जमा केल्या होत्या आणि तो आता खर्च करताना पाहायला मिळतोय साजन चांगली बॅटिंग करतोय राऊंड विकेटने साजनसाठी निलेश पुन्हा एकदा बॅटची कडा लॉफ करण्याचा प्रयत्न बॅटची बाहेरची कडा डी झोन मध्ये बॉल चाललाय सिंगल धावे ते ओव्हरची समाप्तीने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर वेताल स्पोर्ट दलिपाडा टीमची धावसंख्या बिनबाद 19 जी सुरुवात पाहिजे होती धावा चेस करण्यासाठी ती साजनने करून दिली पहिल्या ओव्हरचे 6 चेंडू त्यांनी फेस केले आणि 19 धावांचं योगदान दिलं सुदर्शन काटोले पण नाणेफेकीसाठी यायचे सापे टीमचे कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत कारण आपण इनिंग ब्रेक्स मध्ये नाणेफेक झालेली नाही त्यामुळे आपण नाणेफेक करणार आहोत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅचचं नाणेफेक करणार आहोत पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा सरासरी जी पाहिजे त्यापेक्षा जास्त धावा जमा केल्यात चांगलं प्रत्युत्तर दिले तुम्ही आमच्यावर दगड फेकल्या होत्या आम्ही देखील तुमच्यावर आता हत्यारं फेकण्यासाठी रेडी झालो हेच सांगत असताना साजन चांगली बॅटिंग प्रभावित केलं बॅटिंग करत असताना दुसरं षटक करण यांचं स्ट्राईक एंडवर बॅटर ऋषिकेश साजन डी झोन मध्ये बॉल गेल्यानंतर स्ट्राईक रोटेट करायची की नाही हे बॅटर ठरवेल ऋषिकेशचा पहिलाच बॉल समोर लॉफ करण्याचा प्रयत्न बॅटची कडा हवेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये झेल पहिला झटका लागत असताना फलंदाज बाद साजन मध्ये 19 धावा विकेट आली नव्हती परंतु दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर करणने साजनला बाद केलं बाद होण्यापूर्वी त्याने 19 धावांचं योगदान दिलं चांगली बॅटिंग केली पार्टनरशिपची आपण चर्चा करत होतो 64 धावांचं लक्ष आहे त्या धावा पूर्ण करण्यासाठी पार्टनरशिप करणं गरजेचं होतं सुरुवात चांगली करून दिली परंतु शेवटपर्यंत 4 ओव्हर फेस करण्यासाठी साजन खेळपट्टीवर राहू शकला नाही आपण या क्रीडानगरीमध्ये पाहू शकता स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये कुमारी अद्विका अतिश पाटील
सतीश पाटील यांची मुलगी यांच्या नावाने प्रेक्षक स्टँड उभारले गेले. ती अद्विका अतिश पाटील या ठिकाणी जोडली, तिचे देखील स्वागत. लेन चांगली होती, परफेक्ट यॉर्करचा मारा बुंद्यात टाकला होता प्रशांत साठी. बॉटमॅनचा वापर केला, डिफेन्स केला स्ट्रोकला, कोणती धाव नाहीये. गतीचा भन्नाट वापर केला करणने. चांगली गोलंदाजी करणच्या माध्यमातून ओव्हर द विकेटने. विकेटसाठी पुन्हा एकदा शांत ठेवलं गेलं, अपील केली परंतु सहमती नाहीये. डी झोन मध्ये जात असताना सिंगल धाव येते. या ओव्हर मध्ये फक्त एक सिंगल धाव 3 बॉल मध्ये खर्च केली, एक विकेट करणच्या खात्यामध्ये आले. पहिल्या ओव्हर मध्ये पहिले षटक बॅटिंग करणाऱ्या टीमच्या दलेपाड्या टीमच्या नावावर येतो, परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये कमबॅक केले अतकोली टीमने. चांगली गोलंदाजी, 64चे लक्ष आहे. ग्रीष्मा 11 अतकोली संघ गोलंदाजी करत असताना यावेळी स्लफ केलाय, परंतु तेवढी ताकद झोकली होती. इलिव्हेशन थोडस कमी पाहायला मिळालं बॅटरच्या माध्यमातून. फक्त सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 21 वर. ग्रीष्मा 11 अतकोली संघ जो प्रकाश भोईर साहेबांनी या पुरस्कृत केलेला आहे, तर दुसरीकडे वैताल स्पोर्ट दलेपाडा संघ सातत्याने गोल्डन मॅन चेतन पाटील यांनी पुरस्कृत केलेला तो संघ. शॉर्ट लेनचा चेंडू समोर फोर्स करून उडवलाय काव कॉर्नर मध्ये. ऋषिकेश त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. षटकार येतोय ऋषिकेशच्या बॅट मधून. धाबा 27 धाबा, 1 विकेट. प्रत्युत्तर चांगलं दिले दुसऱ्या डाबामध्ये. 64 धाबांचा पाठलाग करत असताना सध्या तरी पहिल्या 11 बॉल मध्ये 27 धाबा आल्यात. कुठंतरी दुसऱ्या ओव्हर मध्ये कमबॅक करणं गरजेचं होतं. सुरुवातीला 4 बॉल चांगले टाकले, 4 बॉल मध्ये 1 विकेट देखील आली होती, परंतु 5वा बॉल शॉर्ट लेनचा होता. फटका बनवला त्या ठिकाणी ऋषिकेशने. शॉर्ट पूल न करता त्याला समोर फोर्स करत असताना काउकॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवला. दमदार षटकाराला 27 धावा. धावा चेस होऊ शकतात. अशाच पद्धतीने बॅटिंग झाली तर या धावा देखील पूर्ण होतील. यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण होतं आणि त्याच्यासाठी सहकार्य केले ते म्हणजेच PTCचे अध्यक्ष राहुलजी चंदे साहेब यांचं विशेष धन्यवाद. आज इन ॲक्शनमध्ये महेश 11 पडग्याच्या विपक्षामध्ये मीनाक्षी स्पोर्ट कांदली संघ देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. आईगावदी वांद्रे बी विपक्ष विकी स्पोर्ट चौदरपाडा, तरणे स्पोर्ट पाली त्यांच्या विपक्षामध्ये स्वराज डोले. तिसऱ्या क्रमांकाचा सामना असेल मीत 11 कवाड आणि पवनपुत्र वडपे. हेच आज देखील पडगा असेल. पडगा परिसरातील आणि भिवंडी ग्रामीण मधील कित्येक दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला क्रिकेटच्या खेळामध्ये करामती करताना दिसतील. पहिला सामना सध्या सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा, दुसरं षटक जिथे आतापर्यंत धावा खर्च केल्यात 8. शेवटचा बॉल ओव्हर द विकेटने ऋषिकेशसाठी हॅप ट्रकर्स. पुन्हा एकदा फोर्सिंग स्ट्रोक समोर उडवलाय ऋषिकेश. चेंडूच्या खाली रुपेश चेंडूच्या खाली आणि चांगला झेल लॉंग ऑन मध्ये. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना 64 धावांचा पाठलाग सध्या सुरू आहे. टीमची धावसंख्या 2 विकेट, 27 धावा आणि आता 12 बॉल मध्ये जुनी सामना जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता आहे. 18.50 ची सरासरी गाठावी लागेल सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. करणने विविध दाखवली गोलंदाजी करत असताना. एक षटकार जरूर खर्च केला, परंतु 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आलेत. नवीन बॅटर नॉन स्ट्राईक वर तेजेस, स्ट्राईक वर विकी.
तिसरं षटक प्रमोद यांचं. प्रमोदकडे देखील अनुभव आहे, भरपूर वर्ष सातत्याने अतकुलीचं नेतृत्व करत असताना आपल्याला पडगाव परिसरामध्ये हा प्रमोद क्रिकेटमध्ये खेळताना सातत्याने आपण त्याला देखील पाहतोय. यानंतर अजून एक बिग फाईट आईगावदेवी एस के सापे आणि जय गणेश वाफाले राईट अँड ओव्हर द विकेटने प्रमोद विकीसाठी पुढ्यात टाकलाय, लॉफ केलाय समोर, बॉटमिनचा वापर करत असताना संदीप होता, चेंडूपर्यंत पोस्टला कॅच सुटली, एक सिंगल दाबी ते इसके सापे संघ आणि जय गणेश वापाले हे संघ. पण विचार केला तर आम्ही कोशिंबीर चषकामध्ये एक चांगली कामगिरी जय गणेश वापाले टीमची आपल्याला पाहायला मिळाली. तो वाफाले संघ या मैदानामध्ये इन ऍक्शन मध्ये पुढील सामन्यामध्ये पाहायला मिळेल. तेजस स्ट्राईकवर, प्रमोदचा बॉल स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, ऑन सेटला टर्न केलाय, प्रॉपर बॅटवर घेता आला नाही, डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल येते. एकेरी दुहेरी धावाने या धाबा पूर्ण होणार नाही, कारण का 10 बॉलमध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रेट भरपूर वाढलंय आणि त्याच्यासाठी भरपूर मोठे चांगले फटके सजवावे लागतील विकी आणि तेजसला. या ओव्हरमध्ये मॅचचं चित्र स्पष्ट होईल. या ओव्हरमध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं असतील दलिपाडा टीमसाठी. प्रमोदचा बॉल विकीसाठी फुल टच ऑन सेटला टर्न केलाय, बॅक थोडीशी क्लोज केली, गॅपमधून बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मिस फील झाल्यानंतर चौकार येतोय. चौकाराला मिसफील्ड पाहायला मिळाली, मिड विकेट डीप मध्ये, आउटफील्ड थोडीशी खराब होती, त्याचा फायदा झाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. चौकाराच्या मतीने टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 33 वर. जुनी सामना जिंकण्यासाठी जर विचार केला तर 31 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस लॉफ केलाय काउ कॉर्नर मध्ये, रुपेश त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, दमदार षटकार. सुदर्शन काठोले वाफालेचे या ठिकाणी सोडले गेले, त्यांचं देखील स्वागत. 2 मोठ्या फटक्याची आपण चर्चा करत होतो, ते मोठे फटके विकीच्या बॅट मधून आलेत आणि आता सामना थोडासा खुला झालाय. 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे 8 बॉल मध्ये. ज्या पद्धतीने आपण चर्चा कॉम्बॉक्स मध्ये केली की 2 मोठे फटकेले तर या मॅच मध्ये ही मॅच थोडीशी बदलेल. कहाणी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी मेरे दोस्त, हेच सांगत असताना बॅटर विकी 4 बॉल मध्ये 5 बॉल मध्ये त्याच्या वैयक्तिक धावा 13 धावांचे योगदान दिले विकीने. प्रमोदच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग करतोय. रुपेशने कुठेतरी चुकी केली सीमारेषेवर, अगोदरच पुढे आला होता, लेन चांगली होती, ट्राय केलंय, खूपच चांगला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक होते, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न फेकी होती पण सहज त्याने चतुराईने या 2 धावा पूर्ण होतील. एकेका धावासाठी आता इथे संघर्ष सुरू झाले, कारण का मॅच आपल्या गावाच्या अस्तित्वाच्या लढाईची आहे. गावाची लढाई आहे, गावाच्या नावाची लढाई, गावाची ओळख तयार करण्याची लढाई आहे, क्रिकेटची लढाई. 7 बॉल शिल्लक, 23 धावांची आवश्यकता असेल. येणारा बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी खूपच निर्णायक असेल. इथे एखादा मोठा फटका विकेटच्या बॅट मधून आला तर मॅच अजूनही सोपी होईल, डॉट बॉल दबाव निर्माण करेल. प्रमोदचा बॉल विकीसाठी ओव्हर पिच स्लॉप करून दिलाय, उंची भरपूर, अंतर देखील पूर्ण होत असताना बॉल जाईल काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा उत्तुंग षटकार ठोकलाय. करणार टॉच बॉक्स मध्ये मी आमचे सहयोगी समालोचक कल्पेशजी पाटील सरांना विनंती करतो की आपण टॉच बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 47 आणि आता सामना जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 17 धावांची गरज. हॅलो, थँक्यू सो मच दीपक सर. आपण टॉच करणार आहोत दुसऱ्या सामन्याचं. आई गावदेवी एस के स्पोर्ट्स सापे विरुद्ध वाफाले ये. दोन्ही कॅप्टन सज्ज आहेत.
मान्यवरांना विनंती असेल की आपण यायचं टॉससाठी. वंश पाटील आहेत आमच्या टॉस बॉक्समध्ये. बघा 2 नाण्याच्या बाजू आहेत. एका बाजूला वांद्रेकर चषक आहे आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेवी स्पोर्ट. येस येस ओके. वंश पाटील व्हिडिओग्राफर, त्यांच्या माध्यमातून इथं टॉस केला जाईल. टेल इज कॉल. वांद्रेकर चषक आणि काय निर्णय असेल? प्रथम फलंदाजी करू. 4 षटकांपर्यंत फलंदाजी करायचा असा आज मात्र पुन्हा एक आगळा वेगळा निर्णय आपल्याला पाहिजे. कारण का टॉस जिंकतोय तेव्हा प्रत्येक कॅप्टन हा फिल्डिंग घेत असो, परंतु आपली काय रणनीती आहे का बॅटिंग घेतलेली आपण? आम्ही नेहमी प्रथम फलंदाजी करून मॅच जिंकलेल्या आहेत या सत्रामध्ये, तर म्हणून आम्ही प्रथम फलंदाजी करू. येस बॅटिंग करणार आहेत वाफाले हे संघ. आयोजन आहे खूप चांगलं आयोजन. आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन खूप चांगलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे टुर्नामेंट खेळवली जाते हे महत्त्वाचं. आता हल्ली भरपूर टुर्नामेंट कमी झाले आहेत, त्यामुळे वांद्रेकरांना एक धन्यवाद व्यक्त करतो त्यांच्याबद्दल की चांगले टुर्नामेंट खेळलो आहेत. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. वाफाले हे संघ टॉस जिंकलाय. आपल्या विरुद्ध जो टॉस होता तो विरुद्धात गेलेला आहे. आपल्याला प्रथम फिल्डिंग करायची आहे. जर टॉस जिंकला असतं तर काय घेतलास आपण? आम्ही क्षेत्ररक्षणच करणार होतो, तर टॉस जिंको हारो काही फरक नाही पडत. प्लॅन बी रेडी असतो. क्रिकेट आहे, खेळायला चांगला खेळेल तोच जिंकतो. टॉस जिंकला असता तर क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. आपल्या बाजूचा 5 बॉल निर्णय 11 लागलेला धावांची आहे. गरज. तर प्रथमच या वांद्रेकरांनी या ठाणे जिल्ह्यामध्ये असं एक संकल्पना आणलेला आहे की जो क्वार्टर फायनलला संघ हरतोय त्याला सुद्धा ट्रॉफी इथं देण्यात येणार आहे. तर त्याबद्दल आपली काय प्रशंसा असेल? खूप सुंदर अशी संकल्पना आहे, कारण की बरेचसे जे कमी चांगले संघ नसतात त्यांना कधीतरी 3 राऊंड मारतात, परंतु ट्रॉफीपासून वंचित असतात. तर यांनी त्यांना सुद्धा ट्रॉफी भेटेल अशी संकल्पना आणली आहे आणि त्यांचे आभार मानतो त्याबद्दल आम्ही. थँक्यू. जास्त वेळ घेणार नाही सापे संघ, कारण का तिथं मॅच चालू आहे मैदानावरती. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्समधून अशी बातमी आहे की टॉस जिंकलाय वाफाले या संघाच्या कॅप्टनने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फिल्डिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे ते सापे या संघाला. ज्यावेळी 4 बॉल आपण जाऊया 10 धावांची गरज. 6 बॉल मध्ये 17 धावांची गरज असताना एक षटकार आला, त्याच्यानंतर एक सिंगल धावली आहे. मॅच आता रंगली आहे. स्ट्राईक वर विक्की ऑन साइडला क्रॉस बॅटने टर्न केलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत सिंगल धाव. आता मात्र स्ट्राईक बदलली जाईल. स्ट्राईक तेजसकडे आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉल शिल्लक असतील आणि 3 बॉल मध्ये 9 धावांची गरज. शेवटच्या ओव्हरमध्ये 17 धावांची गरज होती. मध्यंतर कालामध्ये नाणेफेक झाली, थोडासा वेळ तिथे गेला, त्यामुळे आपण चालू मॅच पासून थोडंसं वंचित राहायला लागलं. एक षटकार आला, त्यानंतर 2 सिंगल आलेत. तेजस स्ट्राईकवर. 3 बॉलमध्ये 9 धावांची गरज. एक मोठा फटका आणि त्याची आवश्यकता आहे. पर्व दुसरं मागच्या हंगामाचा विचार केला तर वांद्रेकर चषकातील रनरअप संघ वेताल स्पोर्ट दलेपाडा संघ राहिलाय आणि या मॅच मध्ये देखील 64 धावांचं टार्गेट पूर्ण करत असताना त्याचा पाठलाग सध्या सुरू आहे. शेवटचे षटक अमर. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केलेत अमरने. तेजससाठी यावेळेस ऑन साइडला हवेत बॉल. मिड विकेटचं क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जज करतोय, कॅच पकडली. विकेटचं पतन. विकेट क्रमांक 3. दोन बॉल 9 धावांची गरज. या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर षटकाराला तेव्हा वाटलं की विक्की ही मॅच आपल्या बाजूने झुकवेल, परंतु त्यानंतर त्याची स्ट्राईक बदलली आणि आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली. ती अतकोली टीमला प्रकाशजी भोईर यांनी पुरस्कृत केलेले संघ आहे. गिरीशमा 11 म्हणून सातत्याने पडगा टेनिस मध्ये खेळत असतो आणि त्यांच्या विपक्षामध्ये वेताल स्पोर्ट दलेपाडे यांच्यामध्ये ही आजच्या दिवसाची पहिली लढाई.
त्यानंतर अजून एक बिग फाईट. जय गणेश वापाले एक टॉस जिंकून बॅटिंग करेल आई गावदेवी एस के सापेच्या विपक्षामध्ये. कॅप्टन अतिश पाटील आणि खूपच चांगली ओपिनियन दिली. एक चांगली संकल्पना आहे वांद्रे चषकाची. क्वार्टर फायनल हरल्यानंतर देखील एक तुम्हाला ट्रॉफी मिळणार आहे स्पर्धेच्या माध्यमातून. आणि कालच्या दिवसामध्ये जी ट्रॉफी सोरगाव आई गावदेवी बी टीमने आपल्या नावावर केली राईट अँड ओव्हर द विकेटने. यावेळी बॉल हवेत मिस टायमिंग स्ट्रोक विकेटचं पतन. प्रशांत पाटील देखील बाद. खेळाडू कक्षामध्ये विनंती असेल खेळाडूंनी बसून घ्यायचे आणि त्या पॅनलाइज केले जाईल. 9 धावांची गरज, एकच बॉल शिल्लक. प्रयत्न चांगले केले सामन्यामध्ये दलेपाडा टीमने देखील, परंतु आता शेवटचा बॉल आणि तो बॉल हॅफ ट्रकर ऑन साइडला शॉर्ट ऑन पुल केलाय. बॉल चाललाय डी झोन मध्ये, त्यावर एक सिंगल धाबे आणि त्याचबरोबर सामना संपलाय. सामना जिंकले तो गिरीश्मा 11 अतकोली टीमने. अभिनंदन प्रकाशजी भोईर आणि अतकोली संघ. मॅन ऑफ द मॅच अनुभवी बॅटर हुकमी एक्का निलेश ठरले मॅचचा हिरो.